नमस्ते मित्रांनो, निसर्गातील प्रत्येक वनस्पती बऱ्यापैकी मनुष्याला त्याच्या शारीरिक आजारांवरती किंवा शारीरिक प्रक्रिया चांगली राहावी यासाठी फायदेशीर असतं. त्यामधीलच एक महत्त्वाचं हे खायचं पान. खरं तर पूर्वी आपण गावातील पान स्टॉलवर पान मिळायचं आणि ते पान आपण खायचो. पूर्वी खूप आपण लोकांना पाहिलं असेल की पूर्वीची लोक बरोबर पान सुपारी कात सांभाळून पान खायची. ती एक तलप म्हणून पाहिली जायची किंवा छंद म्हणून. आताही आपण सणावाराला खातो किंवा पितृपंधरवडा असल्याच्यानंतर मनुष्य जेवल्याच्या नंतर पहिल्यांदा आपण त्याला पान सुपारी देतो. लग्न येवं चांगल्या ठिकाणी तर ते एक स्वागत समारंभाचं एक स्वरूप म्हणून पाहिलं जातं. त्यामधील हे पान खाल्ल्याच्या नंतर अशी माहिती उपलब्ध आहे की ते पचनक्रियेसाठी खूप फायदेशीर आहे. शरीरातील प्रत्येक गोष्टीसाठी फायदेशीर आहे. तर याचं कमीत कमी एक पान रोज खाल्लं पाहिजे. शक्य असेल त्यावेळेस पान स्टॉलवर गेला तर नक्की साधं पान घेऊन नक्की खा, जे शरीरासाठी फायदेशीर आहे. आणि शक्य असेल तर आपल्या अंगणातच एखादा दुसरा कोंब लावा. वेलवर्गीय वनस्पती आहे आणि एकदा लागली की लागून जाते. हे आमच्या दारातील ह्यातही 2 प्रकार आहेत, एक येल आहे आणि एक गावरण. हे साध्या स्वरूपातलं पान आहे. तर नक्की लावा, रोज एका दुसरं खा. काही नाही झालं तरी पचनक्रिया नक्की सुधारेल. पटलं तर नक्की घ्या, अन्यथा सोडून द्या. धन्यवाद.